गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, मी स्वप्नाली. आज तुम्हाला एक छोटासा म्हणजे हे दिस इज नॉट माय प्रोफेशन, पण मी माझ्या घरासाठी करते नक्कीच, माझ्या मुलासाठी, आमच्या मावशींना पण ताकद मिळावी म्हणून, माझे पप्पा. ठीक आहे. हे आहेत काजू, बेरीज, जवस, हे काय हे सांग ना पटकन. खरबूजची बी, टरबूजची बी, भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल, हे झाले सीड्स वगैरे. त्यानंतर मनुके, डिंक, हे काय मखाना ना, हे आम्ही घरामध्ये भाजले तुपात. हे गाईचं तूप, हे काय फुटाणे, इकडे शेंगदाणे आहेत, त्याचे साल काढलेत, भाजलेत. त्यानंतर पिस्ता, हे गूळ, इकडे सीडलेस खजूर, हां, आणि हे नाचणी. तर हे साधारण एवढे पदार्थ आपण घालून. आणि इकडे काय चाललंय, अच्छा अंजीर कटिंग करते मावशी. त्यानंतर अक्रोड, हे पांढरे तीळ, खोबरं आणि बदाम. तर ह्याच्यामध्ये मी 2 प्रकारचे लाडू बनवणार आहे. एक एकदम पौष्टिक, त्याला टेस्ट नसते एवढी कारण त्याच्यात सीड्स येतात. आणि तुम्हाला थोडीशी टेस्ट हवी असेल तर मग तिकडे शेंगदाणे, त्यानंतर काजू, खजूर, अंजीर असं घालून थोडंसं टेस्टी लाडू. एक म्हणजे पौष्टिक, हे तुम्ही खाल्ल्याने साधारण एक तरी खाल्लं पाहिजे दिवसभरामध्ये. अनुशापोटी खाल्लं तर कधी पण चांगलं. तुमचे केस चांगले राहतील, तुमची स्किन चांगली राहील. ह्या तुपाने ह्याच्यात चांगले फॅट्स असतात, त्याच्याने तुमचे हाडं बळकट राहतील. ह्याच्याने काही वजन नाही वाढणार तुमचं, कारण बाकीचं पण दिवसभरात तुम्ही काय खाता, त्याच्यावर किती कॅलरी इंटेक करता, त्याच्यावरती तुमचं वजन वाढणं किंवा कमी होणं हे डिपेंड असतं. तर हे अशी आमची तयारी आहे छोटीशी. दाखवायचं होतं मला, पुन्हा एकदा दाखवते मी एकदा स्लोमध्ये. इथे फुटाणे, खसखस, डिंक, मनुके, इकडे अंजीर, अक्रोड, बदाम, पांढरे तीळ, खोबरं. याच्यात आपण कुठल्याही प्रकारची साखर वापरलेली नाही आहे. गुळाचंही प्रमाण अतिशय कमी ठेवलेलं आहे मी. खजूर जास्त घेतलेत बघा, खजूर भरपूर. हे कुठेही मी असं वजन केलेलं नाही आहे, साधारण अंदाजे घेतलेला आहे. आणि नाचणी सत्व पण मी साधारण एवढंच घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आणखी तुम्ही मूग वापरून पण मुगाचे पण लाडू करू शकता, खूप व्हरायटी करू शकता. पण माझ्या मुलाला तर हेच आवडतात. चला बघूया पुढचं, म्हणजे पुढे मी जर लाडू बांधले तर तेही तुम्हाला नक्कीच दाखवेन. थँक्यू, बाय बाय. एकत्रच हे करते ना. तीळ पण झाले आता भाजून. नमस्कार मंडळी. बघा आता इकडे थोडंसं स्क्रोल करणं कधी ही मावशी हाय कर हाय. हां ठीक आहे. तिचं अजून भाजणं चालू आहे. मला इकडे काम लावलं आता मावशीने. त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि पिस्ता आहे. ओ गॉड, हे बघा, हे सगळं हे सीड्स आहेत सगळे. हे सगळे तुपात आपण मावशीने भाजले, तर ते हे पण मला त्याच्यात एकत्र करायला सांगितलं आहे. ओके. हे बघा अशा पद्धतीने. आता हे किती किलो होईल का, म्हणजे 3 किलो होईल हा मखाना. हा पण आपण तुपात भाजून घेतलाय. त्यानंतर हे फुटाणे आणि हा खुसखुशीत आपला डिंक आपण याच्यात टाकलाय. त्यानंतर उमा, हे अंजीर आहेत. तर खूप बापरे फार गरम आहे. आणि हा भाजलेलं खोबरं आणि ही खसखस, हे पण आपण याच्यात टाकणार. खूप बापरे फार गरम आहे, जर ते थंड झालं घेते. त्यानंतर ह्याला काय आपण तळणार नाहीये. हे मनुके हे देते का, बेरीज कुठे ठेवल्या बापरे, सध्या 5 किलो होतात काय? हां खूप जास्त आहे ना क्वांटिटी. हां हे सीड्स आहेत, सॉरी ह्या बेरीज आहेत. कारण आपल्याला आहे ना नॅचरल काय म्हणतात त्याला, नैसर्गिक गोडावा मिळाला पाहिजे. ओके, मला झाला तिथे. आता याच्यामध्ये ना हे पण जाणार आहे, खजूर सगळ्यात म्हणजे खजूर आणि काय आहे, गुळ आणि नाचणीचं पीठ. मिक्स करून मी मिक्सरला साधारण आता ह्याला ते थोडंसं गार झालं ना मग मी मिक्सरला काढेन. कोणाला अशी सुंदर हे बघा असे दाट केस हवेत, कोणाला अशी सुंदर स्किन हवी आहे आणि हडप मजबूत पाहिजे, त्यांनी हे मस्त असे लाडू बनवून खावे. हो की नाही मावशी? आता हो म्हण. येस, दणकट झाली मावशी इथे येऊन. ओके, मग एक फाईट देता आली पाहिजे, कळलं ना आगाऊपणा केला तर. आणि ही इलायची पावडर आहे, ही मी अशी ग्राइंड करून ठेवलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं जायफळ पण आहे. तर हे साधारण इतकं घेऊ. हां ओके, अच्छा नंतर घालू. अच्छा ह्याची पावडर केलं. ओके बॉस, ह्या अशा मार्गदर्शनासाठी मावशीचा उपयोग होतो. आपल्याला काय एवढं डोकं नाही बाबा. ओके काय नाचणीचं पीठ एंडला ना चिटकून जाईल सगळं. ओके बघा, ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना मावशीमुळे हे होतात, कळतात. ओके, अजून काम चालू आहे. नंतर ह्याच्यावरती मी हे सगळं पावडर केलं, ह्याच्यात तूप सोडावं लागेल ना. हो ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रोसिजर पुढे बघूया. हे सगळं आपल्याला तळायला साधारण 1.5 तास लागला अशा पद्धतीने.
आता इथे असा गूळ मी थोडासा स्मॅश करून घेतला आहे अशा पद्धतीने, कारण आपल्याला हे शक्यतो खजूरनीच गोडा आणायचा याच्यामध्ये. मनुके आणि हे काय म्हणतात त्याला बेरीज टाकलेले, त्यामुळे तो स्वीटनेस बरोबर येईल. आणि हे सगळं ग्राइंड झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला हे नाचणीचं जे पीठ आहे ते चांगलं तुपात भाजलेलं आहे, तर हे वरून टाकून मग आपल्याला लाडू बांधायचे. हे असं मी आता सरिता मावशी गेल्या, हे सगळं तळून दिलं त्यांनी, त्या गेल्या आता पुढच्या कामाला. मी सगळा कट्टा वगैरे क्लीन केला, माझा स्वयंपाक बनवला. आता हे मी हे शेवटी आपण करायचं ग्राइंड, हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार. इकडे थोडंसं गोड आपल्याला आहे ना, मला हे मंत्र खूप आवडतं, हे लावूनच मी करते काम सगळं. तर सांगायचं काय की तुम्हाला हे सगळं बारीक केल्यानंतर हे नाचणीचं जे पीठ आपण भाजले तुपात हे नंतर वरून टाकायचं आहे, आणि वेलचीची पावडर आणि थोडंसं जे जायफळची आपण पूड केलेली आहे ती वरून आपण स्प्रिंग करून मग नंतर त्याचे लाडू बनवायचे आहेत. सो आता मी हे आपलं मिक्सरचं हे जे भांडं आहे ह्याच्यामध्ये हे करणार आहे, ग्राइंड करणार, आणि फक्त स्लो करणार आहे एक वरतीच, कारण हे ना खूप तापणार, हे आता गरम गरम होणार, कारण क्वांटिटी जास्त आहे. हे जे आपलं नाचणीचं पीठ आहे त्याच्यामध्ये साखर वगैरे काहीच नाही, हे ओरिजिनल फक्त नाचणीचं तुपात चांगलं भाजायचं, मिक्स करायला. आता हे आपण हा घालायचं, तर आपल्याला माझा आपलं मिक्स केला आहे, हे ना इकडे मिक्स केलं त्याच्यामध्ये ते टाकावं लागेल. त्यामुळे हे जी नाचणी आहे ना स्वतः व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याची भाजी खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे जे आहे हे आणि आता जे ओढा गेला आहे ते पण, आणि हे आहे इलायची पूड आणि ते थोडंसं जायफळ आहे, तर हे अगदी त्याचं एक साधारण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. खूप व्यवस्थित हे पण व्यवस्थित पाहिजे, मस्त पाणी तुपाचं हे लावून त्यामध्ये कारण स्त्रिया आम्ही सगळ्यांना आपल्याला बाकी चांगली पाहिजे, स्किन चांगली पाहिजे, त्यानंतर आपल्याला काय म्हणतात ना ताकद दिवस राहिली पाहिजे. त्यासाठी एक लाख छोटासा साधारण 20 ग्रॅमचा सफिशियंट आहे, नक्कीच करून बघायचं. आता मी हे आणि थोडंसं चांगलं मिक्स करून घेणार आहे, ह्याच्यामध्ये एक पोळी गरम तूप करून सोडणार. मी आता हे तूप गरम करून घेते, दिसते का? तर साधारण मी असं एक पोळी तूप गरम केल्याचं टाकणार आहे. तूप खाणं अतिशय चांगलं आहे. ओके, अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, मी सगळी रेसिपी वगैरे दिलेली आहे. खूप आवश्यक आहे, बाहेरचं स्वीट जे आहे म्हणजे गुलाबजाम वगैरे किंवा असे हाय शुगरचे खायचं टाळा. अगदी कडकडीची विनंती आहे लहान मुलांना तुमच्या घरामध्ये, किंवा तुमचे कोणीही घरातल्या कोणीही पर्सन हे लाडू खाऊ शकतात. सो नक्की ट्राय करा, मजा आली. हात बघा कसा झाला माझा लाल लाल, असं करून एकदम लाल झाला आहे दोन्ही हात. काही हरकत नाही, बट मजा आहे कामामध्ये, मजा आहे कामात. बाय.